ओम शांती. एका स्वीट मेनू सोबत तुम्हा सगळ्यांचे सात्विक पक्वान्नामध्ये स्वीट स्वीट स्वागत आहे. आजची ही स्वीट डिश आहे मुगाचा शिरा. हा शिरा बनवण्यासाठी मी घेतलेली आहे पॉलिशची मुगाची डाळ 1 कप. हा शिरा अगदी झटपट बनतो. या डाळीला भिजत घालण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मुगाच्या शिऱ्यासाठी नेहमी पॉलिशची डाळ घ्यायची आणि आता मी 2 पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक कढई गॅसवर चढवायची, गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि धुतलेली जी डाळ आहे ती डाळ आपल्याला छान तांबूस होईस्तोवर भाजून घ्यायची आणि त्यामध्ये भाजत असताना 1 चमचा तूप देखील घातलेला आहे. डाळ भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि डाळीला सतत हलवत राहायचं. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता या ठिकाणी उलटण्याला आधी चिकटलेली डाळ पिवळी दिसते आणि जी भाजल्या गेलेली आहे छान तांबूस दिसते. ही डाळ या ठिकाणी खमंग भाजून झालेली आहे आणि मी ती थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आणि आता त्याच कढईमध्ये 1 कप साखर आणि 4 कप पाणी घालून ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. आता ही साखर वितळण्यास गॅसवर ठेवून द्यायची. डाळ ही थंड झालेली आहे. ती मिक्सर मधून काढून घ्यायची. जसा बारीक रवा असतो त्या पद्धतीने ती मिक्सर मधून काढून घ्यायची. जास्त जाडही नकोय किंवा जास्त बारीक देखील नकोय. यस, मला जशी हवी तसे हे पीठ झालेलं आहे. मुगाच्या शिऱ्यासाठी जास्त तूप हवं असतं म्हणून 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे 1/2 कप साजूक तूप. एका जाडबुडाच्या कढईमध्ये 3 चमचे तूप टाकून घेतलं आणि आता भाजत असताना पुन्हा आपल्याला मध्ये मध्ये यामध्ये तूप घालून घ्यायचंय. मुगाचा शिरा बनवायचा म्हणजे तूप हे जास्तच लागतं. हे पीठ भाजताना थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि डाळ भाजल्यामुळं हे पीठ आपल्याला जास्त भाजावं लागत नाही. आणि आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. हे भाजत असताना सतत हलवत राहणं आवश्यक आहे. जाडबुडाची कढई असल्यास ते करपत नाही. जेवढं सत्य आहे तेवढंच ती एकदा तापली की हे करपण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सतत हलवायचं, गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आणि 5 ते 6 मिनिटं झाली आणि पीठ चांगलं लाल झालेलं आहे. म्हणून यामध्ये मी 1/2 कप मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे. मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे, पण ते घातल्यास आपल्या शिऱ्याची चव अजून वाढते. आणि आता जो काही कढईमध्ये पाक बनवून ठेवलेला आहे तो पाक थोडा थोडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्यायची आणि सतत हे ढवळायचं. आता आपल्याला हे पातळ वाटतं पण अजून पाहू शकता अगदी 2च मिनिटामध्ये ते घट्ट होऊन जातं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. आणि 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. हे चांगलं घट्ट होत आलेलं आहे. मी अजून यामध्ये 2 चमचे तूप घालून घेते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. तुमचं लाईक आणि तुमचे कमेंट्स म्हणजे माझा उत्साह आणि मला मिळालेलं प्रोत्साहन. आणि आता यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रुट्स. इथे पाहू शकता 1/2 कप तूप घेतलेलं होतं त्यातलं 1 ते 2 चमचे तूप शिल्लक आहे. या ठिकाणी हा शिरा बनवून झालेला आहे. आता मस्त प्लेटमध्ये घ्यायचा, ड्रायफ्रुट्सनी सजवायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. तुमचा लाईक आणि कमेंट्स म्हणजे माझा उत्साह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.